आता आपला रात्रीचा प्रवास चालू होईल, तर बघूया. पहिला आपण उद्या सगळे जाणार आहे ओंकारेश्वरला, आणि तिथून आपला बाकीचा पुढचा प्रवास काय होणार आहे ते मला पण माहित नाही. बघूया आता पुढे काय होतंय. हाय बे बोल, काहीतरी हाय बोल. भावाने बिल भरल्यावर कसं वाटतं? काहीच नाही वाटत आहे. थोडीशी लाज असू दे, लाज. तर ओंकारेश्वरला येऊन आपण आता चेक इन केलंय आणि मस्त तयारी करून आता आपण चाललोय टेम्पल मध्ये ओंकारेश्वरला. बाई मस्त थंडी आहे इथे, मस्त भारी वाटत. मस्त वाटतंय भाई, सुंदर वाटतंय. कधीतरी बाहेर आलोय देवाच्या दर्शनाला. मस्त वाटतं. गर्दी पण आहे. सकाळचे 6 वाजले आत्ताशी, आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूला लोकांची गर्दी आत्तापासूनच चालू झाली. कारण की निसर्ग, नर्मदा. समोरच्या मंदिरात खूप गर्दी आहे, मग आपण आलो यावाल्या मंदिरात. भाई महादेव महादेव आहे भाई, कुठे पण जा. दर्शन तर झालं भाई चांगलं. नाश्ता करून आता उज्जैन. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. एकदम सुंदर गार्डनचा लुक, आणि हे एक छोटा राम मंदिर टाईप वाटतंय. राम मंदिरच वाटतंय ना? नाही, राम मंदिरचा कसा लुक होता. काय गो माता, ही माझी माता. बाप्पाला एकच मागणार आहे, बाप्पा माझ्या फॉलोवरला, माझ्या मित्रांना, माझ्या घरच्यांना, माझ्या फॅमिलीला, सगळ्यांना सुखी ठेव. सिद्धिविनायक, चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज पज पंकजलेशा. काय साम्य आहे ना, एकदम डिट्टो. आता आपण चाललोय शिप्रा नदीच्या आरतीला. बघूया, आरती खूप लेट झाल्या, आरती भेटते की नाही ते बघूया. गर्दी नाही सध्या. बाई फायनली चाललोय. बाई खूप भारी वाटतंय, समजत नाही काय बोलू. मस्त वाटतं. महाकाल. सहा मस्त आंघोळ करून चेकआउट करून आपण आलोय महाकालला. बाई खूप बेकार थंडी आहे भाई, मजा येते.
मला केस नीट करू दे यार, केस खराब झाले सगळी. मी ट्राय करेन तुम्हाला क्लिप वगैरे दाखवायचा, पण बघू क्लिप भेटे की नाही. मे बी जास्त करून मोबाईल अलाउड नाही आहे, बघू क्लिप भेटते का. फायनली आपण आलो. या मला समजत नाही काय मागू काय मागू, बघू आपण काय म्हणतो पुढे तुला सांगतो. फायनली दर्शन झालेलं आहे. आपल्याला फुलं पण भेटलेली आहेत, काल पण भेटलेली, आज पण भेटलेत बाई. गॉड्स फेवरेट चाइल्ड इज मिस्टर ओंकार. कसा वाटतोय एसी, कसा वाटतोय? आणि आपण आलोय गृमेश्वराच्या दर्शनाला. आता मी तुम्हाला क्लिप दाखवतो छोट्या छोट्या, कारण की बॅटरी पण खूप कमी आहे माझ्या फोनची आणि अवतार पण खूप खराब झाला माझा. चांगला जा. कसा प्रवास झाला मम्मी? छान जा. आणि काय मागशील तू या वर्षात माझ्याकडून, देवाकडून नाही माझ्याकडून? ना माझं पोरगा असं यशस्वी आहे. अजून काय तुझी इच्छा, घर बीर काय असेल बोलून टाक. काय बोलली? घरात काम व्हावं आपलं, काय तर लग्न. एवढ्यात ना, बाकी काय नाही ना. हे म्हशी तुझं काय? छान होता प्रवास. माझ्याकडून काय इच्छा आहे? घरी गे लवकर. काय तर लग्न पळून पळून काम. आम्ही हुंडा नाही देणार आहे तुला कोण आम्ही हुंडा नाही देणार. पुन्हा नको तर खाय प्यायला मला भांडी कुंडी दे म्हणजे झालं. खायला भांडी कुंडी हा आहेत घरचे, ते घेऊन जा, आम्ही नवीन आम्हाला वापरतो. आणि जे पण तुम्ही काय करता, असंच सांगतो मी छोटा संदेश, की जे पण तुम्ही कमवताय वगैरे काही करताय, कधी कधी मम्मी पप्पांसोबत पण ट्रिपला जा, त्यांचा खर्च करा, खूप चांगलं वाटेल. मित्रांसोबत तर काय आपण कायम आयुष्यभरात जाणार आहे म्हणून. तर या एका महिन्यात आपले जवळजवळ 4 ज्योतिर्लिंग झालेत. तर कधी कधी वाटतं हाय भाई, गॉड्स फेवरेट चाइल्ड आहे आपण. खूप गोष्टीतून, अशा गोष्टीतून बाहेर आलो आहे की तिथून बाहेर येणं पण शक्य नव्हतं कधी कधी. तर बाबा असंच बोलवत राहावा, तुमची कृपा आहे, त्यामुळे सर्व चांगलं चालू आहे. मी पण तुम्हाला सर्व गोष्टी दाखवण्याचा ट्राय करीन, जिथे जिथे मी जाईन काय करीन. फॉलो करा, सबस्क्राईब करा, ते तुमच्यावरती आता. बघा, बाय.